त्याच्या उजव्या बाजूचा दरवाजा उघडून खाली उतरताना दिसून येत आहे आणि त्यानंतर तो सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करताना आणि अश्लाघ्य वर्तन करताना दिसत आहे। सदरबाबतची माहिती प्रसार माध्यमातून पोलिसांना मिळाल्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि संबंधिताचा शोध घेण्याकरता आपली शोध पथके रवाना झालेली आहेत। सर, नेमकी काय याची प्राथमिक माहिती नेमकी काय मिळालेली आहे? कारण जो व्हिडिओ समोर आलेला आहे, ज्या व्हिडिओमध्ये तो स्पष्ट तो तरुण दिसतोय, त्याची गाडी दिसते, या सगळ्या आधारावरती नेमकं कोण हा आरोपी आहे की तरुण कोण आहे याची नेमकी काय ओळख आहे? गुन्हा नेमका कधीपर्यंत दाखल होईल? सदर प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम चालू असल्यामुळे आता मी त्याची ओळख ही डिस्क्लोज करू शकत नाहीये, परंतु निश्चितच आपण लवकरच त्याला ताब्यामध्ये घेत आहोत। काय आहूजा नावाच्या व्यक्तीच्या नावावरती गाडी असल्याचं समोर आलेलं आहे, कोण ती नेमकी व्यक्ती आहे किंवा काय त्याचं बाकी इतर काही माहिती मिळाली? याबाबत सखोल तपास झाल्यानंतर आपल्याला सांगता येऊ शकेल। पण मग आता नेमका गुन्हा काय साधारणतः कलम काय लावली जाणार आहेत, काय नेमकं त्याच्यावरती गुन्हा काय दाखल होऊ शकतो? सार्वजनिक ठिकाणी अश्लाघ्य वर्तन केल्याबाबतचा प्रथमदर्शनी गुन्हा दिसून येत आहे। त्याचप्रमाणे रस्त्यावर त्याने वाहन उभा करून रहदारीस अडथळा निर्माण केल्याचं निष्पन्न होत आहे। पण याची काय साधारणतः तो तरुण नेमका कुठला आहे किंवा काय माहिती? कारण की त्याच्या सोबत एक मित्र देखील त्या व्हिडिओमध्ये दिसतोय, त्याच्यावरही गुन्हा दाखल होईल का? निश्चित आता ते व्हिडिओची पडताळणी करून त्याबाबत आम्ही निर्णय घेतो, दोघांच्यावर दाखल करायचा की काय करायचा, परंतु तपासाअंती आपल्याला याबाबत जास्त बोलता येऊ शकेल। सर, सातत्याने अशा पद्धतीच्या घटना वाढताना दिसत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी वचक पोलिसांचा जो आहे तो कमी झालाय का, असा सुद्धा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। कायद्याचा वचक बिलकुल कमी झाला आहे असं मला वाटत नाही। या सगळ्या घटनेसंदर्भात आता काय नेमकी काय काय कारवाई आतापर्यंत करण्यात आलेली आहे त्याचं जरा सविस्तर आपण माहिती द्या। सदरच्या व्हिडिओची पाहणी करून त्याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि तपास पथकं शोध पथकं आहेत ती त्याचा शोध घेण्याकरता रवाना झालेली आहेत। साधारणतः किती पथकं रवाना झालेली, किती लोक आपली रवाना त्याच्या शोधासाठी गेलेले आहेत? सध्याला याच्यामध्ये 4 पथक आहेत ती आपण पाठवलेली आहेत जे याचा शोध घेत आहेत। तो तरुण पुण्यातलाच आहे का? कारण की तो इथलाच रहिवासी आहे का? गाडीच्या नंबरवरनं किंवा इतर याच्यावरनं काही माहिती मिळाली का? तो तपासाचा भाग आहे, तपासमध्ये ते सर्व निष्पन्न होईल, तो कुठला आहे, काय करतो, त्यानं असं काय केलं, त्याबाबतचं तपासाअंती आपल्याला बोलता येऊ शकेल। आपल्याकडे ही नेमकी कधी माहिती आली? कारण सकाळची ही घटना असल्याचं समजतंय आणि तो व्हिडिओ नेमका कुणी आपल्यापर्यंत पोहोचवला? कारण की ते देखील आता प्रत्यक्षदर्शी देखील समोर आलेले आहेत आणि काय या संदर्भातली माहिती? पोलिसांना सहकार्य करणारे काही लोक असतात, त्यांच्या मार्फतीनं आपल्याकडे हा व्हिडिओ सकाळी 10:30-11च्या दरम्यान प्राप्त झालेला आहे आणि त्यानंतरच आपण यामधली कारवाई सुरू केलेली आहे। जो तरुण जो दिसतो साधारणतः काय कारवाई त्याच्यावरती होऊ शकते सर, एकूण काय द्यायचं? आम्ही सांगितलं आताच की ज्याप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी अश्लाघ्य वर्तन करणं आणि रहदारीच अडथळा निर्माण करणं याबाबतची कारवाई आपण आता करीत आहोत। किती वेळ लागू शकतो साधारणतः गुन्हा? एक अर्धा तासामध्ये गुन्हा दाखल होईल। तर साधारणतः अर्धा तासात त्या तरुणावरती गुन्हा दाखल होईल आणि सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने अश्लील चाले केल्याचा सुद्धा त्याच्यावरती आरोप गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे आणि पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी या सगळ्या संदर्भात माहिती देखील दिलेली आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।